आपल्याला त्या रूम मध्ये 1-2 दिवस जाण्यास मनाई असते बघा, तुम्ही जर नीट ऑब्झर्व कराल तर. का? कारण का त्याचे जे काही छोटे छोटे जे पार्टिकल्स असतात ना, ते रंग लावल्यावरही त्या पूर्ण वातावरणामध्ये फिरत असतात. सो तसेच पर्यावरणातही असे काही पार्टिकल्स असतात, ठीक आहे, त्याला घनतरंग असे म्हणतात, जे एका वस्तूवर किंवा वनस्पतींवर म्हणा, जर ते साठून राहतात, ठीक आहे, जर ते साठून राहिले तर त्यामुळे काय होणार, सूर्यप्रकाश जो असतो तो त्या ऍक्च्युअल झाडावर पडू शकणार नाही, कारण का एक वरती लेअर तयार होते त्यांची घनतरंगाची. त्यामुळे प्रकाश संश्लेषण जी क्रिया म्हणजेच काय अन्न तयार करण्याची प्रक्रिया तीच काय होते, खुंटली जाते. ठीक आहे. ओके मॅम. ओके. बघा तुम्हाला या आता या स्लाइड्स 2-3 स्लाइड्स मध्ये तुम्हाला बरेच मराठीचे जे काही शब्द आहेत ते जरा तुम्ही म्हणू शकाल वेगळे काहीतरी दिसतील, कारण का काही पॉइंट्स एडिट झालेले नाहीयेत. सो काय बोलते ते व्यवस्थित लक्ष द्या. पाण्यात फोटोसिंथेसिस थंडावते. विषारी रासायनिक द्रव्यांचा परिणाम काय आहे पहिला, पारा. पाऱ्यामुळे काय परिणाम होतात बघा, अवयव बधिरता होते. म्हणजेच काय की हे जे पदार्थ जर तुम्ही म्हणू शकाल की पर्यावरणावर त्याचा परिणाम तर होतोच, प्लस आपल्या मानवी शरीरावर पण होतो. सो त्याचे जे काही परिणाम आहेत ते इथे दिलेले आहेत. काय काय आहे, अवयव बधिरता, दृष्टीदोष, मानसिक असंतुलन होतं. नेक्स्ट काय आहे, कॅडमियम. कॅडमियममुळे इटाई व आउच रोग होतो. या कॅडमियमचा परिणाम म्हणजे हाड, सांधे, वेदना निर्माण होतात व हाड व सांधे ठिसूळ बनतात. शिसे, त्यालाच लीड असं म्हणतो. त्यामुळे काय होतं बघा, डोकेदुखी, मूत्रपिंड विकार, हिरड्यांना निळसर रंग व सूज असे परिणाम दिसतात. नेक्स्ट, असेंद्रिय द्रव्ये. असेंद्रिय द्रव्यांचा परिणाम बघा इथे दिलेला आहे. असेंद्रिय द्रव्यांचा परिणाम पाण्यात चटकन मिसळून दात ठिसूळ बनवतात व विकलांगता आणतात. नेक्स्ट, नायट्रसचे प्रमाण वाढल्यास ब्ल्यू बेबी सिंड्रोम दिसून येतो. एक तुम्हाला काम असेल आज, ब्ल्यू बेबी सिंड्रोम काय आहे हे सर्च करायचं. ब्ल्यू बेबी सिंड्रोम काय आहे हे सर्च करायचं. मॅम जन्मताच ते जे बाळ आहे ना ते निळ्या रंगाचं होतं, त्याचं पण कशामुळे, हा ऑलराईट. बघा ज्यांना माहित नाहीये त्यांनी सर्च करा. ऑलराईट. नेक्स्ट, सुपोषण परिणाम, जलक्षमता वाढून जलकुंभी, जलपर्णी, शेवाळांमध्ये वाढ होते. O2 मिळण्यास अडथळा निर्माण होतो, ऑक्सिजन मिळण्यास अडथळा निर्माण होतो. आता बेसिकली ही कन्सेप्ट बघा काय आहे, जर पाण्यामध्ये असलेल्या ज्या पण काही वनस्पती आहेत त्यांना जर पुरेसं जर पोषण मिळालं तर काय होतं, त्या वनस्पतींचंच जास्त प्रमाणात वाढ होते
त्यामुळे होतं काय की पाण्यामधील जो काही ऑक्सिजन जो असतो तो या वनस्पतींद्वारेच शोषला जातो आणि त्यांची वाढ एवढी होते की सूर्यप्रकाश जेव्हा पडतो तेव्हा तो प्रकाश पाण्याच्या तळाखाली न जाता तो सूर्यप्रकाश जी काही वाढलेली जी काही वनस्पती आहे ते शोषून घेतात. त्यामुळे जो काही त्या वनस्पतींच्या खालचा जो काही पाण्याचा जो भाग असेल तो खराब होण्यास, सडण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे काय होतं, ऑक्सिजन मिळण्यास अडथळा निर्माण होतो आणि तो जो काही पाण्याचा जो काही स्तर जो आहे तो पूर्णच्या पूर्ण खराब होण्यास सुरुवात होते. नेक्स्ट काय आहे बघा, मृदा. आता यामध्ये हे बेसिकली काय दिलंय तर नागरी कचरा या मृदेवर परिणाम कशाचा होतो ते दिलेलं आहे. नागरी कचरा, औद्योगिक कचरा, कृषी कचरा, किरणोत्सारी प्रदूषके व रोगग्रस्त मृदा. म्हणजेच बेसिकली काय की हे जे काही कचरा आहे, प्रदूषक आहे, त्यामुळे मृदेमध्ये असे काही घटक मिसळले जातात की त्याचं रूपांतर रोगग्रस्त मृदेमध्ये होते. आता सागरी प्रदूषणाबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. सागरी प्रदूषणाबद्दल स्थलांतरित पक्ष्यांवर दूषित पाण्याच्या संपर्काने तेलकट थर बसल्यामुळे त्यांची उडण्याची क्षमता काय होते, कमी होते. श्वासोश्वासास अडथळा निर्माण होतो. निरुपयोगी किरणोत्सारी पदार्थ समुद्रात सोडले जातात. त्यामुळे काय होतं, गुणसूत्रे म्हणजेच डीएनए म्हणू शकता तुम्ही, हार्मोन्स, जनुके यांवर परिणाम होतो. औष्णिक प्रदूषण म्हणजेच थर्मल, पाण्याचे तापमान वाढत जाते. त्यात प्राणवायू मिसळण्याची जी क्षमता असते ती काय होते, मंदावते. अनेक प्राणी व वनस्पती नष्ट होतात. बघा, बऱ्याच ठिकाणी थर्मल प्लांट्स असतात. ठीक आहे, थर्मल प्लांट्स युजली तुम्ही म्हणू शकाल की समुद्राच्या जवळ असतात, पण त्याचा विपरीत परिणामही होतो. तापमान वाढून काय होतं, जे काही प्राणी व वनस्पती आहेत त्या नष्ट होतात, कारण का प्राणवायू मिसळण्याची जी काही प्रक्रिया असते ती काय होते, मंदावते. ओके, नेक्स्ट, किरणोत्सारी पदार्थांचा परिणाम. वातावरणात घेतल्या जाणाऱ्या अण्वस्त्र चाचण्या म्हणजेच न्यूक्लिअर टेस्ट I-131 मुळे, म्हणजेच काय, आयोडीन 131 हे एक आयसोटोप आहे आयोडीनचं, थायरॉइड व कॅन्सरची शक्यता निर्माण करतं. सतत किरणोत्सारी संपर्काने रक्ताक्षय, ल्युकेमिया व फुफ्फुसाचा रोग होतो. नेक्स्ट आहे आम्लपर्जन्य. NO3 आणि SO3 यांमुळे काय होतं, आम्लपर्जन्य होतं. आम्लपर्जन्याचं सर्वात फेमस एक्झाम्पल तुम्हाला माहितीच असेल, ताजमहलवर जे काही पिवळटसर डाग पडले होते ते कशामुळे होते, आम्लपर्जन्यामुळेच. नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड याचा जेव्हा संपर्क पाण्याशी येतो तेव्हा SO3 आणि
NO3 फॉर्म होतं, त्यालाच आपण काय म्हणतो, आम्ल पर्जन्य. कन्सेप्ट क्लिअर होत आहेत? काही डाऊट? मॅम नो तुम्ही नो ते मॅम. हॅलो हा हा बोला. तुम्ही ते मगाशी रोगांविषयी सांगितलं ना, कॅडमियम वगैरे ते त्यातला हा इटाई वाचनात आहे. जो पाऱ्यापासूनचा रोग आहे ना, तो जॅपनीज बरोबर. म्हणजे लोकांना जास्ती होतो. पण तो हा औषध हा पहिल्यांदाच ऐकलाय. कारण माझा कसा मेन्सचा थोडासा मी सिलेबस माझा ऑलरेडी रीड झालाय. हा 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 त्याच्यामुळे मला हा क्वेश्चन तुम्हाला विचारायचे की तो कोणत्या देशातून आहे औच? असं देशातून तरी नाही सांगता येणार. तुम्हाला थोडं रिसर्च करावं लागेल त्याच्यावर. ओके कारण का जिथे कॅडमियमचं प्रमाण ज्या भागामध्ये किंवा ज्या इंडस्ट्रियल एरियामध्ये जास्त आहे त्याच प्रदेशामध्ये हे आढळणार रोग. सो तुम्हाला थोडा सर्च करावं लागेल त्याविषयी. ओके कारण का युजली म्हणजे म्हणतात ना की असं सर्रास होणारा हा रोग नाहीच आहे. तर थोडा सर्च करा तुम्ही. हो मॅम. ओके ओके. बाकीच्यांना काही डाऊट? नो मॅडम. औचौच जपान मधलंच आहे. ओके ओके. नेक्स्ट बघूया. ऑलराईट. नेक्स्ट याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. बघा, एकच पॉइंट आहे तो वाचून दाखवते. पाण्याची वाफ. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे सतत वाफेत रूपांतर होत असते. त्यालाच आपण बाष्पीभवन असं म्हणतो. बाष्पामुळे दव, धुके, मेघ, पाऊस, गारा, हिमवृष्टी इत्यादींचा आविष्कार शक्य होतात. बाष्पाच्या मुळेच आपली त्वचा मऊ राहते. जसजसे तापमान वाढते मॅम तसतसे स्लाइड दाखवा ना. नाही आहे आता अवेलेबल. ठीक आहे, ओके फक्त ओके एकच ओके. स्लाइड तुम्हाला आता सांगणार आहे. ओके. बाष्पाच्या वास्तव्यामुळे आपली त्वचा मऊ राहते. जसजसे तापमान वाढते तसतसे बाष्पधारण क्षमताही वाढते. ठीक आहे. जशी उंची वाढते तसे तापमान कमी होते व बाष्पधारण क्षमता ही कमी होते. म्हणजेच काय, तापमान जर वाढतंय तर ऑब्व्हियसली बाष्पधारण क्षमता वाढणार. पण तेच जर तुम्ही ग्राउंड लेवल पासून जर तुम्ही वर जाताय तर ऑब्व्हियसली बघा, तुम्हाला हिल स्टेशनवर तुम्हाला नॉर्मल समुद्र सपाटीपासून तुम्हाला जास्त थंडावा जाणवतो. बरोबर. सो जसं आपण उंच जाऊ तसं काय होणार, तापमान कमी होणार आणि तिथे जे काही बाष्पधारण क्षमता असेल ती काय असेल, कमी असेल. ओके. सो जे काही आपण आता इथेच थांबू. नेक्स्ट जो काही टॉपिक आहे ते आहे वातावरणाचा थर. ओके. मॅम येस. मला आतापर्यंत स्लाइड मिळाल्या फक्त म्हणजे थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आला तुम्ही म्हटला होता. ते उद्दिष्ट आणि फायद्याची जी स्लाइड होती ना, 3rd किंवा 4th नंबर, तेवढी एकच दाखवू शकता का? हा एक मिनिट दाखवते. ऑलराईट. मला सांगा, कन्सेप्ट क्लिअर झाली आहे? आपण पुढच्या लेक्चरमध्ये वातावरणाचे थर घेणार आहोत. ओके. सो तुम्ही पण स्टडी करायचं आहेत वातावरणाचे थर. बरेचसे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत. तुम्ही रेपर्स. ओके. सो तुम्हाला कळेल की कुठले क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत. ओके. त्यानंतर आपण वातावरण हा टॉपिक घेणार आहोत. आणि नंतर हवेचा दाब. सो हवेचा दाब, वातावरण आणि थर, वातावरणाचे थर हे तुम्ही स्वतः स्टडी करायचं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला हे आपण टॉपिक्स कव्हर करू. ओके. बघा, दिसतंय तुम्हाला स्लाइड? हो दिसते मॅम. एक मिनिट. हा घेतला स्क्रीनशॉट. एक उद्दिष्टाची राहिली होती, उद्दिष्ट. बघा ही. हा इतर फायदे. हा हे तीच बरोबर आहे. आणि इतर फायदे म्हणून होती ना आता दाखवलेली ती. एक मिनिट. हे हा ओके. तीच. थँक्यू मॅम. मॅम एक विचारायचं होतं, हा जो आता कृषीचा पार्ट तुम्ही घेता तो मेन्सवाला आहे बरोबर ना? हो बरोबर. आणि त्याच्यासाठी कोणतं बुक रेफर करू शकतो आपण? सौदीचं आहे एक पुस्तक. म्हणजे हा बोला.
म्हणजे पुस्तकाचं नाव काय, म्हणजे कृषीचं आहे का भूगोल कृषी असं काय? एक मिनिट हा. एक मिनिट मी सांगते व्यवस्थित. एक मिनिट. भूगोल व कृषी असंच नाव आहे त्या पुस्तकाचं. ओके. हा. आता सध्या हा एक मिनिट. भूगोल व कृषी हा असंच नाव आहे आणि सौदींचंच बुक आहे. तुम्ही स्वतः निराली तेच रेफर प्रकाशन. करताय? हा काय बोलताय? तुम्ही स्वतः तेच रेफर करताय का आता? हो हो, तुम्ही हो ते रेफर करू शकता. मी स्वतः पण ते रेफर करते आणि बाकीचे पण कंटेंट्स घेते मी. सो तुम्ही जर तुम्हाला बेसिक काही वाचायचं असेल कृषीबद्दल तर चांगलं बुक आहे ते. ओके मॅम, थँक्यू. ओके. कोणाला काही डाऊट? नो मॅम. ओके ओके. थँक्यू. थँक्यू मॅम, बाय. थँक्यू मॅम. थँक्यू बाय. मॅम. थँक्यू मॅम.